हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. खरं तर आज म्हणजे स्वयंपाक भांडी वगैरे झाली, पण क्लिनिंगची सर्व कामं बाकी आहेत. कारण डोक्यातनं बरेच वेगळे प्लॅन होते आजचे. बघू आता ते सक्सेस होतात का. सो सर्वात आधी म्हटलं बेडरूम व्यवस्थित क्लीन करून घेऊयात. कारण एक तरी रूम अशी पाहिजे ना की म्हणजे आपण थकल्यावर थोडंसं येऊन तिथे म्हणजे निवांत बसता येईल. आणि एक जरी रूम क्लीन असली ना तर जरा आपल्याला बरं वाटतं की हो एक रूम व्यवस्थित क्लीन आणि ऑर्गनाईज आहे म्हणून. सो बघा फक्त बेडशीट चेंज केली आणि बऱ्यापैकी जो आहे रूमचा जो लुक आहे तो चेंज झाला. खरं तर ती बेडशीटनं कालच अंथरली होती आणि ती आणली होती ना तेव्हा खूप म्हणजे फ्रेश वाटायची, पण आता तिचा कलर थोडासा डल झाला त्यामुळे फ्रेश काही वाटत नाही ती अंथरली तर. त्यामुळे ती काढून टाकली आणि मस्त ही व्हाईट कलरची अंथरली आणि त्याने खरंच मस्त फ्रेश वाटतं बेडरूममध्ये. आणि आत्ता आलेली आहे लिव्हिंग रूममध्ये. मी काय केलं होतं 2 दिवसापूर्वी या प्लांटर्समध्ये जे प्लांट्स आहेत ना त्यांना ऊन द्यायचं म्हणून बाहेर ठेवून दिलं. तर आरोहीला ते काही आवडलं नाही. तिचं म्हणणं होतं मम्मा खाली खाली काही छान दिसत नाही, प्लांट्स आण. मी म्हटलं राहू दे 2 दिवस त्यांना उन्हात. सो तिने हे कॅक्टसचे प्लांट्स आणलेत आणि तिथे ठेवलेत. सो ते आता आरोहीच्या पप्पांना आवडले नाहीत, बोलले काय हे काही पण घेऊन येते. सो म्हणून जे आहे पहिले ते प्लांट्स मी चेंज केलेत आणि थोडी निवांत बसले. म्हटलं चला थोडं TV पाहते. तर असं ना मस्त इथे बसलं ना सोफ्यावर तर समोर अगदी समोर जी आहे गॅलरी दिसते आणि तिचा लुक खरंच इतका सुंदर दिसतो की काय सांगू तुम्हाला. सांगत नाही, चला दाखवतेच तुम्हाला. बघा इथे सोफ्यावर बसून मस्त असा पूर्ण गॅलरीचा व्ह्यू दिसतो आणि मन ना अगदी प्रसन्न होतं. समोर असं मस्त हिरवळ आणि कलरफुल गार्डन दिसलं तर म्हणजे हा असा गार्डनचा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी खरं तर आम्हाला गार्डनमध्येही जायची गरज नाही. सोफ्यावर बसूनही आम्ही या गार्डनचा भरपूर जो आहे आनंद घेऊ शकतो. आणि चला आता तुम्हाला गार्डनमध्येही घेऊन जाते. आणि बघा काय मस्त दिसतं ना माझं गार्डन. अगदीच म्हणजे कुणालाही हेवा वाटावा असं आहे की नाही खरं सांगा तुम्ही मला. जास्तीत जास्त म्हणजे कलर्स माझ्या गार्डनमध्ये ॲड करायचा मी नेहमी प्रयत्न करत असते. त्यासाठी प्लांटर्स मी छान छान कलरमध्ये रंगवतेच. सोबतच प्लांटही छान वेगवेगळ्या कलरचे माझ्याकडे असावेत असा माझा नेहमीच प्रयत्न असतो. सो गार्डन असं दिसतं आणि गार्डनमधनं माझी लिव्हिंग रूम ही काहीशी अशी दिसते बघा. आणि खरं तर आता जवळपास 11 वाजलेले आहेत तरीसुद्धा म्हणजे थंडी काही कमी झालेली नाही. त्यामुळे स्वेटर वगैरे घालून छान आता गार्डनमध्ये आलेलीच आहे म्हटलं तर झाडांना पाणीही देते. कारण आता आजचा 3रा दिवस आहे मी झाडांना पाणी दिलेलं नाही. कारण थंडीमध्ये झाडांना ना कमी पाणी लागतं. उन्हाळ्यात कसं पाणी जास्त दिलं गेलं तरी त्याची वाफ होऊन जातं, पण हिवाळ्यात तसं होत नाही आणि त्यामुळे मातीमध्ये पाणी म्हणजे ओलसर ओलसर राहून राहून माती त्याची मुळं खराब होतात आणि मग झाड जातं. सो त्यामुळे हिवाळ्यात पाणी देताना जरा जपून काळजीपूर्वक द्यायला पाहिजे. मी तर अगदीच प्रत्येक प्लांटमध्ये हात टाकून त्याची माती कोरडी आहे की नाही हे चेक करते आणि त्यानंतरच पाणी देते. कारण काही काही प्लांट्सला म्हणजे जास्त पाण्याची रिक्वायरमेंट असते तर माती लगेच सुकते किंवा त्या प्लांटरचं जे वरचा भाग आहे समजा तो जर मोठा असेल तर त्याला ऊन हवा लागून माती सुकू शकते. पण ज्या प्लांटरचा जो वरचा पार्ट असतो तो जर छोटा असला तर त्याला व्यवस्थित ऊन वगैरे लागत नाही किंवा हवा लागत नाही. सो माती सुकत नाही. त्यामुळे पाणी देताना खूप जपून द्यावं लागतं. सो चला आता गार्डनिंगचं हे एवढंच काम होतं जे अगदी 10 मिनिटात माझं पूर्ण झालं. आणि ना 2-3 दिवसापासून मी ठरवलेलं की मला सोफा क्लीन करायचा आहे. क्लीन म्हणजे डीप क्लीन करायचं आहे. आणि ना म्हणजे माझा सोफा जो आहे लाकडाचा आहे आणि त्यावर जे फोम असतं तेही जरा म्हणजे जास्तच जाड आहे. असा म्हणजे 2 in 1 सोफा आहे असंही म्हटलं चालेल. कारण लाकडाचाही आहे शिवाय त्यावरचं जे फोम आहे तेही चांगलंच जाड असल्यामुळे ना अगदीच जे फोमचे सोफे असतात ना जरा तसाही लूक येतो. सो सर्वात आधी आता सोफाचे जे कवर वगैरे आहेत ते मी इथे काढून घेत आहे. आणि बघा माझ्याकडे क्लिनिंग करण्यासाठी कोणतेच टूल्स नाही आहेत असे ॲडव्हान्स किंवा व्हॅक्यूम क्लीनर नाही किंवा ब्रशेस येतात बघा. त्याने सुद्धा जी काही धूळ असेल सोफ्यावरची ती निघून जाते. पण माझ्याकडे तसं काहीही नाही. पण जुगाड मात्र भरपूर आहेत आणि तेच जुगाड यूज करून जे आहे मी आज माझा सोफा डीप क्लीन करणार आहे.
आणि बघा आपण दररोज झाडून काढतो, व्यवस्थित वाकून वाकून झाडतो, पण तरी ना काही जागा अशा असतात जिथपर्यंत आपलं झाडू पोहोचू शकत नाही आणि ती जागा झाडल्या जात नाही. जसं सोफ्याच्या मागे आता मी दररोजच सोफा हलवायचा प्रयत्न असतोच माझा, पण एखाद्या वेळेस राहून जातो. सो त्यामागे बऱ्याचपैकी जी आहे डस्ट जमा झालेली असते. म्हणून सर्वात आधी मी झाडू घेतला आणि सोफ्याच्या मागून सर्वीकडून व्यवस्थित भिंतीही झाडत आहे, खालचंही झाडत आहे आणि सोफ्याची बॅक साईड पण व्यवस्थित झाडून वगैरे घेत आहे, कारण धूळही असतो आणि जाडही असतं. त्यानंतर सर्व सोफा व्यवस्थित क्लीन करत आहे आणि क्लिनिंगसाठी बघा मी नेहमी मायक्रोफायबरचेच जे आहे कापड यूज करायचा प्रयत्न करत असते. त्यामुळे काय होतं, धूळ सर्वचे सर्व ते कापड ॲब्झॉर्ब करतात आणि इतरत्र ना जास्त धूळ मग उडत नाही आणि मग इतरही वस्तू क्लीन करायचं तेवढं जे आपलं काम असतं ते वाचत असतं. तर सोफा तर मी मागून पुढून सर्व व्यवस्थित क्लीन केला, पण फक्त एवढं केल्यानं आपल्याला असं वाटतं की सोफा क्लीन झाला. पण चला आता पुढे दाखवतेच, कारण मी व्यवस्थित झाडलं पुसला आणि आता घेतलेला आहे मी हा कपडे धुवायचा ब्रश आणि यानेच जो आहे मी पूर्ण सोफा क्लीन करणार आहे. सोफ्याच्या या गादीमध्ये भरपूर जी आहे डस्ट गोळा होत असते आणि ती आतमध्ये जाते, ती काढणं जरा अशक्य असतं. त्यासाठी लागतं व्हॅक्यूम क्लीनर. आता माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनर तर नाही आहे, पण हा कपडे धुवायचा ब्रश मात्र आहे आणि याने ना फक्त असं घासून घासून व्यवस्थित पूर्ण सोफ्यावरनं हा जरी फिरवला ना तरी बऱ्यापैकी नाही, मी पुढे दाखवतेच का किती सारी डस्ट जी आहे मी या सोफ्यामधनं काढलेली आहे. कारण तुम्ही आधी बघितलंच, क्लिनिंग करायच्या आधी मी सर्वच घर व्यवस्थित झाडलं, त्यामुळे कचरा तर काही नव्हताच घरात आणि जी काही डस्ट आहे ना ती सर्वची सर्व जी आहे या फक्त सोफ्यातून निघालेली आहे. आणि इथे बघा टाईल्सवर तुम्हाला दिसेल आता पूर्ण टाईल्सवर डस्ट झालेली आहे आणि फक्त मी जो मोठा सोफा आहे ना तोच आता क्लीन केला आणि त्याच्या गादीमधनं ही इतकी सारी डस्ट खाली पडली आणि ब्रशची हालत तर काही विचारू नका, तुम्हाला दिसतच आहे त्यातनं किती सारी डस्ट निघते आहे ते. आणि लाकडाचा सोफा असला ना हा प्रॉब्लेम जरा होतो, कारण गादी वगैरे बऱ्याचदा गॅप असतं गादीमध्ये आणि सोफ्यामध्ये आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जाऊन भरपूर डस्ट कचरा वगैरे किंवा बऱ्याचदा मुलं खातात पितातही सोफ्यावर बसून, त्याचे पार्टिकल्सही सोफ्याच्या अशा भागांमध्ये जाऊन फसतात आणि त्यासाठी मी यूज करत असते माझा एक कलरचा ब्रश. तो खराब झाला होता, यूजमध्ये नव्हता, सो मी त्याला क्लिनिंगच्या यूजमध्ये आता आणलेला आहे. कारण आपल्या बायकांचा स्वभावच असतो बघा, प्रत्येक वस्तूचा पुरेपूर जो आहे उपयोग झालाच पाहिजे. आधी त्याने माझे खूप सारे DIY डेकोर तर केलेच, पेंट केलेच, पण आता तो माझं घरही मस्त क्लीन करतो आहे. सो बघा इथे ब्रशच्या मदतीने ह्या चेअर्सही मी अशा क्लीन करतच आहे आणि त्या चेअरमधून बघा ही अशी एवढी सारी डस्ट निघालेली आहे. फक्त चेअरमधून म्हणजे फक्त या गादीमधनं ही एवढी सारी डस्ट निघालेली आहे. आणि बघा म्हणजे अगदीच हा जुगाडू ब्रश जो आहे किती कामात आला माझ्या. एका चेअरमधून याने एवढी सारी डस्ट जी आहे काढलेली आहे. आणि ही डस्ट बघून खरंच तुम्हाला वाटत असेल ना की स्नेहा घरात काही कामं करते का नाही, पण काय करू, घरात डस्टच तितकी येते आणि अशी जी डीप क्लिनिंग असते ही 15 दिवसातून महिन्यातून होत असते, त्यामुळे ही अशी इतकी सारी डस्ट पाहायला मिळते. आणि बघा ना नेहमी आपण विचार करतो माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनर असतं तर बरं झालं असतं, असा ब्रश असता तर बरा झाला असता, तसं असतं तर बरं झालं असतं. मीही माणूस आहे त्यामुळे मलाही वाटतं, पण जरा मनाला आवर घालते आणि जे आपले जुगाड आहेत तेच कामी लावते. आणि खरं सांगते याच 2 ब्रशने मी संपूर्ण सोफा इतका मस्त क्लीन करते. फक्त सोफाच नाही तर खिडक्यांचे दारं वगैरे सर्व मी असेच जुगाड करून जे आहे स्वच्छ करत असते. चला आता सोफा पूर्ण डीप क्लीन झाला आणि भरपूर अशी डस्ट सोफ्यामधनं म्हणजे बाहेर काढण्यात मी यशस्वी झालेली आहे. बघा खरंच म्हणजे कोणतंच व्हॅक्यूम क्लीनर नाही किंवा कोणतेच फॅन्सी ब्रश वगैरे मी यूज केलेले नाहीत. फक्त कपडे धुवायच्या ब्रशने जे आहे मी हे इतकी सारी म्हणजे राखच म्हणता येईल, कारण आमच्याकडे राखच उडून येते, ती सोफ्यामधनं काढलेली आहे आणि मस्त असं माझा सोफा डीप क्लीन केलेला आहे. आणि खरं सांगू का या पूर्ण क्लिनिंगला ना मला पूर्ण 1.5 तास लागलेला आहे. त्यानंतर झाडून काढलं आणि पुन्हा एकदा जो आहे सोफा कपड्याने क्लीन केला. ब्रशने सर्व धूळ काढून झाली होती, पण थोडीफार धूळ म्हणजे सोफ्याच्या हातावर वगैरे उडलीच होती, सो ती क्लीन केली. आणि लागोलाग लॅम्पही बाजूलाच आहे, सो तोही क्लीन केला. बघा घरात किती म्हणजे वस्तू आहेत, घर किती सुंदर आहे, कसं डेकोरेट केलेलं आहे ना, हे खरंच महत्त्वाचं नसतं, त्यापेक्षा महत्त्वाचं असतं घर म्हणजे किती स्वच्छ आहे.
खूप मोठं घर आहे, खूप छान छान वस्तू आहेत, पण त्या सर्व अस्ताव्यस्त आहेत किंवा त्यावर धूळच धूळ आहे. सो ते घर कधीच छान दिसत नाही किंवा तशा घरातनं कधीच लक्ष्मी नांदतही नाही. छोटंसं घर का असेना, कमी वस्तू का असेना, पण त्या स्वच्छ आणि नीटनेटके ऑर्गनाईज करून ठेवलेले असतील ना, तर घर सुंदरच दिसतं आणि अशा घरातच जे आहे लक्ष्मीही नांदते. आणि हे माझं स्नेक प्लांट बघा, लॅम्प जवळ ठेवलेलं असतं आणि मस्त ग्रो झालेलं आहे. पण ना तिथे सनलाईट फार कमी पोचतो त्याच्यापर्यंत, त्यामुळे त्याची ही 2 मोठीची मोठी पानं खराब झालीत. आणि तुम्हीही माझ्यासारखे गार्डनर असाल तर माझ्या भावना समजू शकता. अशी मोठाली 2 प्लांट कट करताना किती जास्त मन दुखतं ते. पण जाऊ द्यात, जुनं जाईल तेव्हाच नवीन येईल ना. आणि असं म्हणून खरं तर मी माझ्या मनाला समजूतच घातली असं म्हणता येईल. आणि पूर्ण जे प्लांट आहेत छान मोठी मोठी पानं आहेत, तर अशी पुसायला जरा सोपी जातात, त्यामुळे मी पुसूनच घेत. आणि चला आता यालाही जरा 2 दिवस उन्हात ठेवते. हा सोफा पूर्ण डीप क्लीन करण्यात, त्यांचं झाडून पुसून घर पूर्ण स्वच्छ करण्यात खरं तर माझा 1.5 तास गेला. पण माझा सोफा खरं सांगते इतका मस्त क्लीन झाला ना, म्हणजे एक वेगळंच समाधान येतं ना. असं छान 1-1.5 तासाची मेहनत केली आणि त्यानंतर जो रिझल्ट मिळत असतो ना, खरंच तो खूप आनंद देणारा असतो. सो चला, माझा सोफा इथे मस्त डीप क्लीन झाला. 15-20 दिवस तरी मी मस्त अशी रिलॅक्स राहू शकेल की हां, माझा सोफा छान मी डीप क्लीन केलेला आहे. सो त्यामुळे घरही माझं मस्त नीटनेटकं आणि क्लीन दिसणार आहे. आणि या सर्व गोष्टींचा आनंद ना खरंच काही वेगळाच असतो. माझ्या किचनमध्ये मी एकटी कधीच नसते. माझ्या सोबतीला कधी कावळा असतो, कधी चिवताई असते, कधी पोपट असतो, तर कधी कबूतर असतं. आणि माझा वेळ यांच्यासोबत मस्त जातो. सो चला, आता मला छान लाडू बनवायचे आहेत. आणि कशाचे बनवायचे आहेत चला तुमच्यासोबत शेअर करतेच. तर त्यासाठी लागणार काय आहे आपल्याला ते सर्वात आधी बघा. त्यासाठी घेतलेली आहे मी विलायची, पाव वाटी मेथीदाणा, 2.5 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाट्या गूळ, त्यानंतर प्रत्येकी म्हणजे 1-1 वाटी काजू, बदाम, गोडंबी, अक्रोड आणि 2 वाट्या इथे मी खारीक आणि खोबरं घेतलेले आहे. सर्वात आधी बघा, मेथीदाणे मस्त भाजून घ्यायचे आहेत. आणि अगदीच साध्या पद्धतीने मी मेथीचे लाडू बनवत असते. अजिबात कडू होत नाहीत. मी कधीच तुपात मेथी भिजू घालत नाही किंवा दुधात भिजू घालत नाही, काहीच नाही. फक्त तुपात अशी मेथी भाजून घेते, त्यानंतर मिक्सरमधनं वाटून घेते. डिंक घेतला आहे मी त्यासाठी. आणि डिंक मस्त असं तुपात आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. पण तळून घेण्यापूर्वी काय करते, मी डिंक असा फोडून घेते, म्हणजे छोटे छोटे त्याचे तुकडे करते, म्हणजे कमी तुपामध्येही तो व्यवस्थित तळला जातो. शिवाय ना व्यवस्थित आतून बाहेरून तळला जातो. मोठा दाणा असला की काय होतं, तो व्यवस्थित तळला जात नाही आणि मग जेव्हा दाताखाली येतो ना तर तो चिपकतो. तर त्यासाठी छान तुपामध्ये तो बऱ्याच वेळपर्यंत तळून व्यवस्थित घेणे गरजेचं असतं. सो इथे मी बारीक त्याचं तुकडे केलेत आणि मस्त असं तुपात जे आहे त्याला तळून घेतलं. आणि हे डिंकाचे मेथीचे लाडू ना खरं तर आपल्या स्त्रियांसाठी खूप जास्त महत्त्वाचे असतात, कारण डिलिव्हरीमध्ये आपल्या शरीराची भरपूर झीज झालेली असते. दररोजही आपण भरपूर कामं करतो, त्यातही जे आहेत मेहनतीचे कामं भरपूर असतात आणि त्यामुळे बरीचशी आहे आपल्या हाडांची झीज होत असते. सोबत बरेचसे घटक जे आहेत आपल्या शरीरातून कमी होतात. सो त्या सर्वांना भरून काढण्यासाठी अशी मेथी डिंकाचे लाडू ना खूप युजफुल असतात. बघा, जो डिंक तळला होता तो वाटीनेच त्याचा चुरा करून घेतला छान. आणि त्यानंतर आता मी पीठ घेतलेलं आहे 2.5 वाटी. सो ते मी इथे व्यवस्थित भाजून घेत आहे. छान खमंग स्मेल सुटेस तोवर मी आधी भाजून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये मस्त 1 वाटी जे आहे ते तूप घातलं आणि पीठनं छान त्याला तूप सुटेस तोवर व्यवस्थित भाजून घेतलं. आता ना म्हणजे काल जे लाडू केले त्यामध्ये मी सर्व ड्रायफ्रूट भाजून घेतले होते, पण आज मी ते कच्चेच घालणार आहे. सो ते तसे कच्चेच मिक्सरमधनं मी फक्त जाडसर वाटून घेतलेत छान. आणि आता ना 1 वाटी तुपात छान असं जे गूळ आहे, 2 वाट्या गूळ घेतलेला आहे, तो मी पूर्ण विरघळून घेणार आहे. फक्त पाक करायचा आहे पण असा खूप वेळपर्यंत नाही शिजवायचा आहे. गूळ विरघळला की लगेच गॅस बंद करायचा. सर्व जो गूळ आहे जे आपण मिश्रण केलेलं आहे ड्रायफ्रूट पीठ वगैरे मिक्स करून त्यामध्ये टाकायचा. त्यानंतर त्यामध्ये मस्त अशी विलायची पावडर टाकायची आणि लगेचच जे आहे सर्व मिश्रण व्यवस्थित चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं बघा, कारण खूप गरम असतं, हात पोळतात. मला जरा चटका लागला म्हणून तुम्हाला सांगते आहे. आधी मी हाताने मिक्स करायचा प्रयत्न केला
पण नंतर छान असा चम्मचने सर्व जे मिश्रण आहे ना एकमेकांमध्ये अगदी एकजीव होईल अशा प्रकारे मिक्स केलं आणि थोडंसं थंड होत आलं की लगेचच जे आहे लाडू वळायला घेतलेत आणि अगदीच आणि खूपच इझिली जे आहेत लाडू वळल्या जातात. आणि बघा इथे मस्त असे माझे लाडू बनवून तयार झालेत. हे लाडू इतके टेस्टी झालेत चवीला, सोबत त्याचा स्मेल तर असा घरभर दरवळला होता. पिऊ तर दोनदा येऊन विचारत होता, मम्मा तू खरं काय करत आहे, खूपच छान स्मेल येत आहे. लाडू जितके टेस्टी आहेत ना तितकेच आपल्या हेल्थसाठी फार जास्त बेनिफिशियल आहे. आपल्या केसांसाठी खरं तर खूपच जास्त बेनिफिशियल आहेत, कारण यामध्ये मेथी आहे, डिंक आहे, म्हणजे आपल्याला वाताचा हातपाय दुखायचा जो काही त्रास होतो ना, कारण भयंकर झीज होते आपल्या हाडांची डिलिव्हरीमध्ये वगैरे किंवा असंच दररोजच्या कामामध्येही सुद्धा, त्या सर्व त्रास या लाडूंमुळे खरंच कमी होतो. तुम्ही अजूनही मेथीचे लाडू कडू होतात म्हणून जर ट्राय केले नसतील तर नक्कीच ट्राय करा. आणि चला आता माझे लाडू बनून झाले, संध्याकाळ झाली आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघितलाच. आणि हा ना आरोहीचा मागच्या वर्षीचा ॲन्युअल डेचा ड्रेस होता आणि बघा साईडला फोटो लावतेच आहे मी. अशी मस्त माझी आरू सजली होती, खूप छान डान्सही केला होता तिने. तोच ड्रेस ती घालून आता मस्त असा डान्स करते आहे, कारण उद्या आरोहीच्या स्कूलमध्ये या वर्षीचा ॲन्युअल डे आहे आणि त्याला जो ड्रेस मिळालेला आहे ना तो तिला म्हणजे अजिबात आवडलेला नाही. आणि असा काहीचा लाठीकाठीचा तिचा जो आहे डान्स होणार आहे आणि होप सो व्यवस्थित व्हावा. म्हणजे आता एवढे सर्व मुलं एका डान्समध्ये असणार आहेत आणि ही इतकी मोठी लाठी माहीत नाही कशी खेळत असतील ते. सो चला आता हे आमचं असंच चालणार आहे बराच वेळ आणि मला कंपल्सरी आहे ते पाहणंच, कारण तिची तशी ऑर्डरच आहे. तुम्ही मात्र आता निरोप घेऊ शकता, कारण व्हिडिओ आता इथेच संपवते. चला बाय, टाटा.